पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरील चिंबळी हे जेमतेम 1000 लोकवस्तीचं गाव। याच गावातील चंद्रकांत जाधव यांच्याशी सीमा जाधव यांचा विवाह झाला। चंद्रकांत हे MIDC मध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होते। नोकरीतून घरचा खर्च भागत नव्हता, त्यामुळे सीमा यांनी वडिलोपार्जित 3 एकर शेतीमधली 1 एकर शेती करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने त्यांनी शेती केली, मात्र त्यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। परिस्थिती माझी हालाकीचीच होती। त्या परिस्थितीवर कशा प्रकारे मात करता येईल यासाठी मी काहीतरी काम करण्याचा विचार केला। आमची जी 3 एकर वडिलोपार्जित शेती आहे त्यापैकी मी 1 एकर शेती करायचा निर्णय घेतला। सुरुवातीला मी पारंपरिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली। त्यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी, मका अशी अनेक पिके मी घेत होते। विकण्यापासून जो पैसा माझ्या हातात यायचा त्याला खूप मोठा कालावधी जात होता, त्यामुळे परिणामी आमच्या कुटुंबाचा व्यवस्थित उदरनिर्वाह होत नव्हता। त्यानंतर मी थोड्या प्रमाणात वांगी हे पीक घेतलं, पण त्याचाही मी भोसरी मार्केटमध्ये त्याचे विक्री करत होते। त्यातही मला दलालाला खूप कमिशन जात होते। मग शेती कशी करायची हा खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे निर्माण झाला। पारंपरिक शेती तोट्यात जात असल्यानं शेती फायदेशीर कशी करावी याचा विचार सीमा जाधव करत होत्या। सीमा यांचं 12वी पर्यंत शिक्षण झाल्यानं त्यांना वाचनाची आवड होती। त्या नियमितपणे दैनिक ॲग्रोवन वाचत होत्या। एके दिवशी त्यांना ॲग्रोवनमध्ये चायनीज भाजीपाला शेतीची माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी चायनीज भाजीपाल्याची लागवड कशी करावी याचं रीतसर प्रशिक्षण घेऊन चायनीज भाजीपाल्याची लागवड केली। परदेशी भाजीपाल्याचे ट्रेनिंग घेतले, तो कसा पिकवायचा, त्याची मार्केटिंग कशी करायची याचा मी पूर्णपणे अभ्यास केला व नंतर माझ्या शेतावरती तसा भाजीपाला करण्यास मी सुरुवात केली। ब्रोकोली, रेड कॅबेज, लोलो रोसा, रोमन लेटूस, बेसिल, लीक, झुकेनी, ढोबळी मिरची, वांगी अशी अनेक पिके मी माझ्या शेतावरती घेण्यास सुरुवात केली। चायनीज भाजीपाला लागवड करण्याआधी जमिनीचं सपाटीकरण करून घेतलं। त्यानंतर 70 सेंटीमीटर रुंद आणि 7 ते 8 इंच उंचीचे बेड तयार केले। प्रत्येक बेडवर गांडूळ खत, निंबोळी पेंट, ट्रायकोडर्मा टाकलं। त्यानंतर 1 इंच मातीमध्ये लागवड करण्यात आली। सीमा यांनी पाण्याची बचत व्हावी यासाठी विहिरीवर ठिबक संच बसवलाय। चायनीज भाजीपाल्याला पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात येतो। भाजीपाल्यावर कीटकनाशकांची फवारणी स्प्रे पंपानं करण्यात येते। तसंच निंबोळी पेंड, गोमूत्र, गांडूळ खताचा वापर होत असल्यानं उत्तम प्रतीच्या भाजीपाल्याचं उत्पादन होतं। त्याबरोबरच तणांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मल्चिंग पेपरचा वापरही करण्यात आलाय। गांडूळ खत, करन्स पेंड, नीम पेंड यांचाही मी खतामध्ये वापर करते। परत स्प्रेसाठी गोमूत्राची फवारणी करते। निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांची मी महिन्यातून एकदा फवारणी घेत असते आलटून पालटून। सीमा जाधव यांनी 1 एकर क्षेत्रापैकी 1 गुंठ्यात हरितगृह उभारलंय आणि 38 गुंठ्यात खुली चायनीज भाजीपाला शेती करतायत। त्यात 7 गुंठ्यात ब्रोकोली, 4 गुंठ्यात झुकेनी, उरलेल्या क्षेत्रात इतर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे। कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। शेती ही 1 एकर एवढीच आहे, पण त्याच्यात आपण एका कुटुंबाला किती जास्त प्रमाणात भाजीपाला देऊ शकतो आणि आपल्याला किती जास्त पैसे मिळतील याचा विचार करून, याचं गणित मांडून मी त्या पद्धतीने माझ्या शेतावरती या सगळ्या भाज्यांची लागवड केली आहे। पाणी, खत यांचं योग्य व्यवस्थापन केल्यानं अवघ्या 1 एकरातून 2 दिवसाला साधारणपणे 1 टन भाजीपाला निघतो। या भाजीपाल्याची विक्री पुण्यातील विविध सोसायट्यांमध्ये करण्यात येते। किलोला 100 ते 150 रुपयांचा भाव मिळतो। लागवडीचा खर्च, खत, औषध, मजुरी, विक्री यासाठी 1,10,000चा खर्च येतो। खर्च वगळता भाजीपाला विक्रीतून 4,80,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतो। या पिकांसाठी म्हणजे बी आणण्यापासून ते खताचा लेबर चार्ज, स्प्रेसाठी लागणारे चार्ज, ह्या सगळ्यांचा विक्रीसाठी ट्रान्सपोर्ट यांचा सगळ्यांचा धरून 1 वर्षाला माझा 1,10,000 रुपये खर्च होतो आणि त्यातून मला 4,80,000 रुपये निव्वळ नफा होतो। सीमा यांनी शिक्षणाचा उपयोग आधुनिक शेतीसाठी केल्यानं त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे। सीमा जाधव यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र सरकारनं केला आहे। 2011 साली त्यांना उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार देण्यात आला। सीमा यांच्या कार्याचा चंद्रकांत जाधव यांना अभिमान वाटतोय। खरोखरच माझी परिस्थिती खूप हलाखीची होती। लग्न झालं त्यावेळेस मी एक टेम्पररी स्वरूपात MIDC मध्ये कामाला होतो। त्याच्यातून काहीतरी उत्पन्न मिळावं म्हणून माझ्या बायकोला मी सांगितले आपण काहीतरी परिस्थिती सुधारावी म्हणून तू ही शेती कर।
आणि आज तिने शेती खरोखरच खूप सुंदर पद्धतीने फुलवली आहे. आज अनेक महिला शेतात राबताना दिसतात, मात्र त्यांच्या कष्टाचं चीज होत नाही. त्यामुळे महिलांनी आधुनिक पद्धतीनं शेती करावी असा सल्ला सीमा जाधव देतात. महिलांनी लग्नानंतर केवळ चूल आणि मूल याच परिघात घुटमळण्यापेक्षा सीमा यांनी शिक्षणाचा उपयोग शेतीत केला आहे. त्यामुळे त्यांचं कुटुंब आज सुखी आहे. सीमा जाधव यांच्याप्रमाणे इतर महिलांनीही शेतीत आधुनिक तंत्र स्वीकारल्यास त्यांनाही आर्थिक प्रगती साधणं सहज शक्य होणार आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड.